पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 133 जागांसाठी भरतीला दिमाखात सुरुवात। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे थेट मैदानावर। बायोमेट्रिक सीसीटीव्हीमुळे प्रक्रिया पारदर्शकता। खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या तरुणांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला। धुळे पोलीस दलातील 133 रिक्त पदांसाठी पहाटे 5 वाजताच पोलीस भरती प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ झाला। भरती प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मैदानात उपस्थित राहून नियोजनाची पाहणी केली। राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने उमेदवार धुळ्यात दाखल झालेत। उमेदवारांची अचूक ओळख पटावी यासाठी बायोमेट्रिक्स प्रणालीचा वापर केला जात असून उंची, छाती व इतर शारीरिक मोजमापांसाठी आधुनिक उपकरणं तैनात करण्यात आली आहेत। भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि वशिलेबाजी मुक्त राहावी यासाठी मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवण्यात आली आहे। प्रत्येक टप्प्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात असल्यानं उमेदवारांमध्येही समाधानाचं वातावरण आहे। पहिल्याच दिवशी सुमारे 65% उमेदवारांनी हजेरी लावली। ही भरती प्रक्रिया 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून अंतिम निवड केवळ गुणवत्ता, शारीरिक क्षमता आणि नियमानुसारच होईल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय। खाकी वर्दीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाईची धडपड आणि प्रशासनाची कडक तंत्रज्ञान आधारित तयारी यामुळे धुळ्यातील भरतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये 133 पदांसाठी आजपासून आपण मैदानी चाचणी परीक्षा सुरू केलेली आहे। साधारणतः 23 तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी परीक्षा चालणार आहे। आज साधारणतः 65% उमेदवारांनी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे। सगळ्यात पहिले आपण बायोमेट्रिक्स घेत आहोत, त्यांचे फिंगरप्रिंट्स घेत आहोत, त्याच्यानंतर हाईट, चेस्ट आणि मग इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आपण सुरू केलेले आहेत। सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करत आहोत जेणेकरून पारदर्शकता मेंटेन राहील। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।